नमस्कार मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या काळाचा उपयोग तसा नावावरून स्पष्ट आहे. एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो. क्रिया चालू आहेचा अर्थ क्रिया वाक्य सांगताक्षणी सुरू आहे असा होतो. जसे तो वर्तमानपत्र वाचत आहे म्हणजे आता वाचत आहे, किंवा क्रिया वाक्य सांगताक्षणी सुरू नसली तरी वर्तमान काळात मात्र सुरू आहे असाही अर्थ होतो. जसे तो आजकाल इंग्रजी शिकवत आहे. जवळचे भविष्य दर्शविण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे त्याचे नवीन पुस्तक लवकरच येत आहे. या काळाची ओळख क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर आहे किंवा आहेत किंवा आहेस असे शब्द म्हणजे वाक्याच्या शेवटी त आहे. जसे मी येत आहे, जात आहे, लिहित आहे, खात आहे, पीत आहे. या काळाची रचना कर्ता अधिक ॲमिजार अधिक क्रियापदाला आयएनजी नंतर जे येईल ते डॅश डॅश. आता उदाहरणे पाहण्यापूर्वी ॲम इज आर चा फरक पाहून घ्या. आय सोबत ॲम वापरतात. आय सोडून दुसऱ्या कोणत्याही एकवचनी शब्दासोबत इज वापरतात. अनेकवचनी शब्दासोबत आणि यू सोबत नेहमी आर वापरतात. आता उदाहरणे. मी जात आहे, आय एम गोईंग. तो जात आहे, ही इज गोईंग. ते जात आहेत, दे आर गोईंग. मी येत आहे, आय एम कमिंग. तो येत आहे, ही इज कमिंग.